नमस्कार। मी आजचा माझा व्हिडिओ अपलोड करतोय तो म्हणजे नारायण राणे यांनी घरात घुसून मारण्याची जी केलेली भाषा। नारायण राणे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री यांनी सिंधुदुर्गला, जिथून ते खासदार आहेत भाजपचे, तिथे ज्या भाषेचा त्यांनी वापर केलेला आहे, काही बहुतेक उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते असतील, एक घरात घुसून मारीन, आणि त्याचबरोबर त्यांनी ज्या पद्धतीने एका पत्रकाराच्या हातून बूम, ज्याला माईक म्हणू, बूम हिसकावून घेतला, एवढ्या मोठ्या हुद्द्यावरच्या माणसांनी, एकेकाळी जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा प्रकारची भाषा वापरणं, अशा प्रकारचं कृत्य करणं हे निंदनीय आहे, हे चूक आहे, त्याचा निषेध केला पाहिजे। मला असे काही नेते माहिती आहेत, वजनदार नेते, शिस्तबद्ध पक्षाचे वजनदार नेते, त्यांच्याविषयी त्यांचे कार्यकर्ते अभिमानाने सांगतात, आमचे नेते ना प्रत्येक वाक्यात एक शिवी देतात। मला प्रश्न पडतो, ही काय अभिमानाची गोष्ट आहे? जर नेते असे वागत असतील, जे बूम हिसकावून घेत असतील, जे प्रत्येक वाक्यात एक अब्युजिव्ह वर्ड, एक शिवी वापरत असतील, जे घरात घुसून मारीन असं म्हणत असतील, तर मग त्यांचे कार्यकर्ते काय वागतील? त्यांचे कार्यकर्ते पत्रकारांशी कसे वागतील? माझा फार जेन्युइन प्रश्न आहे। कारण याच्यानंतरची जी घटना मी नाव न घेता सांगत आहे, ती माझ्या बाबतीत घडलेली आहे। एक दिवशी मला एका पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विचारलं होतं, तुम्ही तेच का हो ज्यांनी आमच्या साहेबांना अमुक एक प्रश्न विचारलेला होता? मग जर हे नारायण राणे जर का आज घरात घुसून मारीन म्हणू शकतात, हातातला बूम हिसकावून घेऊ शकतात, तर कार्यकर्ते काय करतील? मी संपूर्णपणे गांधीवादी आहे। हिंसा हा मार्ग नसतो। तुम्ही कुठल्याही गोष्टीबद्दल चर्चा करू शकता, पण हिंसा हा मार्ग नाही। आणि त्याचबरोबर जे वजनदार नेत्याचा मी उल्लेख केलेला आहे, प्रत्येक शब्दात अपमानास्पद अशा घाणेरड्या शिव्यांचा वापर करण्यात धन्यता मानणारे हे शिस्तबद्ध पक्षाचे वजनदार नेते सुद्धा आहेत, तेही चुकीचं आहे। मला असं वाटतं, या सर्व घटनांचा जेवढा निषेध केला पाहिजे तेवढा कमी आहे। पत्रकार संघटनांनी ऑलरेडी त्याचा निषेध केलेला आहे। हे सर्व चुकीचं आहे आणि याच्यावर जनतेनेच अशा लोकांना धडा शिकवला पाहिजे। शेवटी लोकशाहीमध्ये काय असतं की अशा प्रकारची हिंसक किंवा शिवराळ भाषा वापरणाऱ्या नेत्यांना जनतेने धडा शिकवला पाहिजे। एक फार चुकीची घटना घडलेली आहे। मला माझं जे मत आहे ते मी मांडलेलं आहे। धन्यवाद। आपण माझं चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।